मी प्रेक्षकांना विनंती करतोय आणि खेळाडूंना विनंती असेल आपण सर्वांनी यायचं आहे, मंचाच्या समोर यायची विनंती असेल, प्लीज रिक्वेस्ट असेल. रेहांत 11, दुर्गेश 11, जीवदानी माऊली, गुरुदत्त मनवेलपाडा संघ, संपूर्ण आता जेवढे असेल तेवढे प्रत्येक खेळाडूंना प्रेक्षकांना प्लीज रिक्वेस्ट करतोय. ऑलरेडी आपल्याला उशीर होतोय, आपण सर्वांनी जवळ या. आयोजकांना विनंती असेल, जतीन तांडेल आपण मंचावर या. त्या अगोदर आपण वळतोय सेमीफायनल आणि त्या सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच मला वाटतं बाकी होता. सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे. एक अतिशय शानदार खेळ आणि त्या बळावर तो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर सिद्धांत वारंग. सिद्धू आपण या. मी मान्यवरांना विनंती करतोय, प्रकाश वैती साहेब आपण यायचे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी मोहित नरेश तांडेल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. सिद्धू आपण या. सिद्धू डेडिकेट करतोय समीर दादा विचारी यांना. समीर दादा आपण देखील यायचंय. अतिशय चांगली गोलंदाजी आणि त्या बळावर सिद्धू या ठिकाणी समर्पित करतोय समीर दादा विचारी यांना. आणि त्यानंतर सेमीफायनल 2 ज्या ठिकाणी पार पडले आणि त्यावेळेला प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मला वाटतं गुरुदत्त संघ बाकी होता आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर जतीन पाटील. एक शानदार बहरदार खेळ, कष्टपैलू असा खेळ आणि त्या बळावर सेमीफायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जतीन आपण या. नंतर आपला प्रोग्राम मी विनंती करतोय अरुण तांडेल साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. जतीन आपण यायचंय आणि त्यानंतर मान्यवरांचं ग्रामस्थांचं पुन्हा एकदा थोडेसे सत्कार बाकी आहेत ते आपण करतोय. दुर्गेश 11चं देखील मला वाटतं बाकी होतं क्वार्टर फायनल मध्ये. खेळाडूचं नाव होतं मिस्टर जयेश घरत. जोया आपण या. मान्यवरांना मी विनंती करतोय सन्माननीय अविनाश मेहर साहेब आपण या. प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल. जयू अनुपस्थित आहे मला वाटतं, करण येतोय. भरत सर अनिकेतजी तांडेल जी ट्रॉफीच्या मागे LED लाइटिंग दिसते आहे आणि खेळाडू कक्षाचे खेळाडू कक्षाचे जे 10th आहेत ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते ते असे अनिकेत तांडेल यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल अनिकेत तांडेल आपण या. अनिकेतने दुसरं एक काम केलं, त्या टेबलवरून त्या खुर्चीवरून हटला नाही जोपर्यंत 2 दिवस ही स्पर्धा संपन्न झाली नाही. मी रोहिदास म्हात्रे साहेब यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अनिकेत तांडेल आपलं मानवत इतकं आभार कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी इथे सहकार्य केलंच केलं, आम्हाला सुद्धा खूप चांगली साथ दिली, आम्हाला सोबत दिली. अनिकेत थँक्यू सो मच. त्यानंतर यापुढील होणारा सन्मान डीजे आशिष म्हात्रे आणि टीम. मी जाऊ की तू जाऊ?
संदेशजी मेहर यांच्या शुभ हस्ते आहे त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. डीजे आशिष यांचा. खूप चांगलं गीतवादन केलं. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गाणी वाजवली. आज सुद्धा जेवढी गाणी वाजवली त्याच्यावरती सर्वांना तिरकवलं. पुढील सन्मान प्रशांत पाटील आणि रोहन पाटील या दोन बंधूंचा केला जाणार आहे. मी प्रशांत पाटील रोहन पाटील दोन्ही बंधू आपण यायचं आहे. संयुक्त सन्मान केला जाईल. अविनाशजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अविनाशजी मेहर साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. एकत्रित सन्मान. पुरस्कर्ते आणण्यासाठी सर्वात मोठा मदतीचा हात असणारे सन्माननीय धीरजजी तांडेल यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाणार आहे. स्टेजच्या बाहेर ऍक्टिव्ह आणि पडद्यामागचा हिरो आहे त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. रुपेश तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल धीरज यांना की आपण क्या बात आहे भाई भाई रुपेशजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय धीरज तांडेल यांचा. वसई विरार बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सूरज चव्हाण, वैभव दादा नवार. सर्वप्रथम वैभव दादा नवार आपण असेल तर या मंचावरती आपला विशेष सन्मान केला जाईल. विनंती करेल सन्माननीय सुधीर मेहर साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. सर्व असोसिएशन मेंबर्सचं मनापासून आभार. जे जे उपस्थित आहेत त्यांचा इथे सन्मान केला जाईल. जे उपस्थित नाही आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. सूरज चव्हाण यांना विनंती करेल आपण यायचंय आपला सुद्धा विशेष सन्मान केला जाईल. रुपेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती केली रुपेशजी तांडेल आपण समोर या. त्यानंतर वसई विरार बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई आपलं मनापासून आभार. सल्लागार रंजनदादा पाटील, सल्लागार किशोरदादा पाटील, उपाध्यक्ष दिलीप शर्मा, त्यानंतर खजिनदार लॉसन कोरिया, सदस्य तेजस म्हात्रे, सदस्य समानदादा काळे, सदस्य प्रतोष वैती, जावेद मनसुरी या सर्वांचा मनापासून आभार. चुकून माखून कोणाचं राहिलं असेल तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार. अल्केश पाटील आहेत का बंटी? अल्केश पाटील असोसिएशन सदस्य त्यांचा सुद्धा मनापासून आभार. विक्रांत पाटील आणि जय मेहर बजरंग म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खूप मोठी मदत त्यांची या स्पर्धेसाठी लाभली आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल विक्रांत अशोक तांडेल साहेब यांना की हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. आकाश आणि संपूर्ण यंगस्टर टीम आपण स्टेजवरती यायचंय. आता आकाश आणि यंगस्टर टीम मध्ये जेवढे येणार आहेत ते सगळ्यांनी यायचंय. सगळ्यांनी चला मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या. चिराग मेहर असेल, नैतिक असेल, आर्यन असेल, आदित्य असेल, सर्वांना मी विनंती करतो. आर्यन, चिराग, स्वयं, भौमिक मेहर, संपूर्णतः हे खरं तर आमचं नवापूर गावचं हे भविष्य आहे.
सर्व यंगस्टर तन्मय वैती आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी एकत्रित या आपला देखील नीरज मेहर आपण देखील या आपल्याला सर्वांनी मी विनंती करतो अक्षय तांडेल आपण देखील यायचे सर्वांनी या प्लीज रिक्वेस्ट करतोय नीरज मेहर अनिकेत आपण देखील या सौरभ आपण देखील या निलेश वाडकर सर्वांना मी विनंती करतो सर्वांनी हा फोटोशूट केला जाईल आणि एक ते स्पेशल असेल आपल्यासाठी देखील गिफ्ट हितेश पाटील आपण देखील यायचं सर्वांनी आम्ही विनंती करतोय सन्माननीय सुधीर मेहर साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल मनीष तांडेल जयेश वैती सर मिथुन तांडेल आपण सर्वांनी या सर्व आयोजक म्हणजे आकाशची गँग मोठी आहे आकाश आणि टीम थँक्यू सो मच सर्वांचं मनापासून आभार कोणताही कार्यक्रम करण्यासाठी या छोटे खाणीची मदत खूप मोठी असते मंडप डेकोरेटर्स चेतन आणि चेतन पाटील आपण यायचे चेतन पाटील आहेत का त्यांचा मनापासून आभार ज्यांच्या माध्यमातून LED स्क्रीन उत्कर्ष किनी आपण यायचंय उत्कर्ष किनी यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे नवनीत निजाई साहेब आपण या आपल्या शुभास्ते हा सन्मान केला जाणार आहे LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून इथे लावण्यात आली होती त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय या ज्या लाईट्स लगावण्यात आल्या होत्या जो काय लाईट शो आपल्याला बघायला मिळाला होता त्या लाईटचे सर्व चेतन कदम यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाणार आहे चेतन कदम आपण या सन्माननीय किसनजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे चेतन कदम या उद्योजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय चेतन पाटील मंडप डेकोरेटर्स आलेत का चला या हितेश पाटील आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे प्रकाशजी वैती साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे त्यानंतर या स्पर्धेसाठी लागलेली टेक्निकल टीम म्हणजेच आमचे ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे गंभीर पाटील आपण या नंतर विवेक पाटील गंभीर पाटील सर विवेक पाटील सर आपण यायचं आहे या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवस या दोन्ही आमच्या अंपायर्सने
प्रकाश बैती साहेब यांना विनंती करेल की आपण आज सन्मान करण्यासाठी यायचंय. गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मागील 2 दिवसामध्ये न थकता त्यांनी या स्पर्धेमध्ये अंपायरिंग केली. वैती साहेब थांबा. विवेक पाटील हे नारंगीतील 2 सुपुत्र आहेत. ते ॲज अंपायर म्हणून खूप चांगली ख्याती प्राप्त आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर DVN लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्रा पार म्हणजे जगभरामध्ये प्रसारित केली जाते. ज्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जाते तो चॅनल आपल्या या स्पर्धेला लाभला. अशा DVN लाईव्ह पार्टनर आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेल प्रकाशजी बैती यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. बघा सुप्रीमोच्या पहिल्या दिवशी या चॅनलचा स्कोर कार्ड वापरण्यात आला होता. इतकी मोठी भरारी या DVNने कधी घेतली कुणालाही कळलं नाही आणि त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. जनरेटर अजय चोरगे. अजय चोरगे आहेत का? आपलं मनापासून आभार. त्यानंतर स्पर्धेच्या माध्यमातून एक असा सन्मान जो बाकी ठेवला होता. या DCC नवापूरच्या मागे असणारा पाठीराखा म्हणून ज्यांना म्हटलं जातं असं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रकाश बैती साहेब यांचा विशेष सन्मान मृदुल मेहर यांच्या शुभास्ते केला जाणार आहे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात प्रकाशजी बैती साहेबांसाठी. या DCC नवापूर संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे समालोचक मित्र अनिल बेनबन्सी सर आपलं मनापासून धन्यवाद. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये लाभलेले तुकाराम मांगेला सर आपलं धन्यवाद. राजेशजी वैती आपलं मनापासून धन्यवाद. अजयजी वैती साहेब आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. आपण सर्व समालोचक मित्र या समालोचन कक्षामध्ये आम्हाला लाभले ही स्पर्धा चांगली करण्यासाठी आणि त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. जयेश वैती यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल जयेश वैती आपण समोर यायचंय. या DCC नवापूरच्या साथीनं असणारा एक सिनियर प्लेअर त्याचबरोबरनं प्रत्येक कामात त्यांचा मोठा वाटा असे जयेश वैती यांचा सन्मान केला जातोय. रोहितदासजी म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. जयेश आपणास विनंती आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. त्यानंतर हितेश होळकर इथे उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचा सुद्धा सहकार्य खूप मोठं होतं आहे. कुठं आहे हितेश होळकर आहेत का? आर्यन यांना विनंती करेल की आपण हितेश होळकर यांचा सुद्धा सन्मान इथे स्वीकारायचा आहे. मी विनंती करेल म्हात्रे साहेब यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. थँक्यू सो मच हितेश होळकर. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेतील ज्या आपण व्हिडिओज पाहिल्या ज्या व्हिडिओजना बनवण्याचं कट करून टाकण्याचं आणि खूप सुंदर रीतीने त्या सगळ्या व्हिडिओजना बनवण्याचं कार्य जे केलं असे आमचे इन्स्टावरती करून देणारे मिहीर. अच्छा एडिट पण आहे का? अशा त्या पेजचे मिहीर घाग यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे.
मिहीरच्या व्हिडिओ जर आवडले असतील तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मेहनतीचे व्हिडिओ, मंदिरातील व्हिडिओ, एक्झिबिशन मॅचचा व्हिडिओ आणि या स्पर्धेचा व्हिडिओ मिहीरच्या माध्यमातून बनवला गेलाय. अभिनंदन मिहीर, थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार सुद्धा. उत्तरोत्तर अजून प्रगती साधत राहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बनवून या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक कमवत राहा, अशा सदिच्छा. किसनजी मानेसाहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल सन्माननीय जतीन तांडेल यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. किसनजी मानेसाहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथं केला जाणार आहे आणि हा सन्मान जतीन तांडेल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. भारतीय जनता पार्टी वसई विभाग उपाध्यक्ष सन्माननीय सुधीरजी मेहर साहेब यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी असलेला वाटा खूप मोठा आहे आणि म्हणूनच त्यांचा हा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल अविनाश मेहर साहेबांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सुधीरजी मेहर साहेबांचं सुद्धा या स्पर्धेसाठीचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. पुढील सन्मान नवनीत गावचे कळम गावचे उपसरपंच नवनीत निजाई साहेब यांचा केला जाणार आहे. मी विनंती करेल नवनीत जी निजाई साहेब यांना की आपण समोर यायचंय. अविनाश मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीनं विशेष सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी ज्याचा सर्वात मोठा पुढाकार होता असा जतीन तांडेल यांचा. मी विनंती करेल रामदासजी मेहर साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. जतीन तांडेल यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जय जतीन तांडेल. राजन रिसॉर्टचे स्वयं मेहर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. राजन अच्छा साहिल आलेले नाही आहेत, त्यांच्या बदली स्वयं मेहर या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. राजन रिसॉर्टचा हा सन्मान मी विनंती करेल सुधीर मेहर साहेबांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. स्वयं आपण पुढे यायचंय. आपला सन्मान केला जाणार आहे सुधीरजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते. ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टचे भाविक मेहर अनुपस्थित आहेत, तरी सुद्धा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. अटलांटिस रिसॉर्टचे अजय मेहर आपलं सुद्धा मनापासून आभार. विसावा रिसॉर्टचे करुणेश वैदी आपलं मनापासून आभार. सुपरस्टार रिसॉर्ट आपलं मनापासून आभार. ओशन व्ह्यूचे प्रीतम तांडेल आपलं मनापासून आभार. त्यानंतर राहुल गोवारे आपलं मनापासून आभार. रुपेश्री राऊत आपलं मनापासून आभार. त्यानंतर सर्वात मोठा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे एक अशा व्यक्तिमत्वाचा ज्या व्यक्तिमत्वाचा पाठीवरती तो आधाराचा हात आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. असे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य रामदासजी मेहर साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल जतीन तांडेल आणि मृदुल मेहर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रामदासजी मेहर साहेब यांच्यासाठी. मिलिंदजी तांडेल पाहुणचारचे त्यांचा सुद्धा मनापासून आभार.
ज्याने सॉफ्ट ड्रिंक आणि फ्रूट बास्केट जे सर्व संघांसाठी दिलं होतं. मिलिंद जी आहेत का? जर असेल तर आपण यायचंय. मनीष तांडेल यांना विनंती करेल की आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा सन्मान स्वीकारायचा आहे. रुपेशजी तांडेल यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. मोहितजी तांडेल, दारेबिन व्ह्यू कॅफे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलं होतं, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. मिथुन तांडेल आहेत का? मिथुनजी तांडेल असाल तर आपण प्लीज हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. मी विनंती करेल सुधीरजी मेहर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. धन्यवाद. आणि सुकून माकून कोणाचं नवापूर ग्रामस्थांचं कोणाचा सन्मान राहिला असेल, आपण इथे जर नसाल समोर, तर कदाचित एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये काहीच चुकून राहिलं असेल तर सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दिलगिरी सुद्धा यासाठी, कारण कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर त्यासाठी. आणि सरळ बक्षीस वितरणाकडे घेऊन जातोय, ज्या बक्षीस वितरणामध्ये सर्वप्रथम आपण वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. आणि फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, खेळाडूचं नाव आहे सौरभ विश्वकर्मा. वेल फिनिश्ड. खूप पेशन्स दाखवले टीम प्लेयर्सने आणि त्या पेशन्समध्ये सौरभचा एक वाटा वेगळा होता, ज्याने शेवटी एक बॉल एक सुद्धा काढला आणि त्याचा गौरव केला जाणार आहे ही जर्सी देऊन. शंकर मेहर साहेब यांना विनंती करेल की आपण ही जर्सी देण्यासाठी समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सौरभ विश्वकर्मा याचा. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक म्हणजे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील कोण असेल? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोहन खरात. कुठला? फुलपाड्यातला. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर रोहन पाटील फ्रॉम गुरुदत्त. आऊ आपण यायचंय. बघा, आऊच्या घरी जरी दरवाजात जाऊन उभा राहिला तरी त्याच्या घरातले म्हणतील की आज खऱ्या अर्थानं आमचा आऊ खेळून आला, इतका मळलेला आहे तो. एक डाय मारू नको, हर्षीची इच्छा आहे. मी विनंती करेल सन्माननीय रुपेशजी तांडेल यांना की आपण हा खिताब देण्यासाठी समोर यायचंय. बघा, आऊच्या शरीरयष्टीकडे बघून तुम्हाला वाटणार नाहीये की तो अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करू शकतो, परंतु त्याने दाखवलं की माझं क्षेत्ररक्षण काय लेवलचं आहे. ट्रेडमार्क स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट, प्रशांत गरज यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली टी शर्ट आणि ही ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय. परंतु आऊचा चौकार सुद्धा विसरून चालणार नाहीये. खूप वेळा असं झालंय, ज्या वेळेला गुरुदत्ताला चौकाराची गरज पडली त्यावेळेला आऊने चौकार लगावला. अभिनंदन रोहन पाटील, आपलं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? शिवबाई, मनीष. त्याला नका दाखवू अमिश, असा आमचा मनीष नाही. मनीष खूप चांगला खेळाडू आहे. मनीष घरात सुद्धा आहे. विश्वकर्मा हे पण लावायला लागेल आपल्याला, कारण 2 मनीष आहेत आपल्याकडे. कोण आहे? ज्याच्या आहेत 5 विकेट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर वैभव नवार फ्रॉम प्लेयर्स. अशीच काहीशी बक्षिसं मिळावी आपल्याला, मनामध्ये नसावं, ध्यानात नसावं आणि मिळावं. वैभव नवार, मी विनंती करेल दादा आपण यायचंय. रोहितदाजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा किताब देऊन गौरव करण्यात येईल. रोहितदाजी म्हात्रे साहेब आपण या. ट्रेडमार्क स्पोर्ट्सचं टी शर्ट आणि ही ट्रॉफी आणि सोपारा स्पोर्ट्स कडून कॅप आणि टी शर्ट
देऊन गौरव केला जाणार आहे वैभव नवार यांचा. जोरदार टाळ्या जातात वैभव नवार यांच्यासाठी. कल भी प्लेयर्स के लिए था, आज भी प्लेयर्स के लिए हूँ और आगे भी प्लेयर्स के लिए रहूंगा. दादाची कमिटमेंट आहे आणि दादाची कमिटमेंट म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग. त्यानंतर अभिनंदन दादा. की काय होतंय तिथे फोटो निघत नाही की काय. इंडिव्हिज्युअल प्राइज मिळाल्यानंतर दादा खूप खुश आहे. अभिनंदन दादा, खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट और कोण. नाम है सिद्धू. अजून अल्पेश कळंबे त्याचा हात सारखा वर करतोय, मजबूर करतोय की त्यालाच द्या म्हणून. ज्याच्या नावे 84 धाबा 84 रन्स. या स्पर्धेमध्ये खेळाडूचं नाव आहे सिद्धांत वारंग फ्रॉम टीम प्लेयर्स. सिद्धूने मारलेला फायनलच्या मॅच मधला समोरच्या दिशेने गेलेला चौकार हा कोणालाही आवडेल असा तो चौकार होता आणि त्याच्या अगोदर सेमीफायनल मध्ये केलेली बॅटिंग अफलातून होती. मी विनंती करेल सन्माननीय प्रकाशजी वैती साहेबांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. सोपारा स्पोर्ट्स यांच्यामधून टी शर्ट आणि कॅप. ट्रेडमार्क स्पोर्ट्सचं टी शर्ट आणि ही ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय सिद्धांत वारंग यांचा. बघा ॲज पर डेटा या सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत, त्यामुळे कोणत्याही एका संघामध्ये 3-4 बक्षीस सुद्धा जाऊ शकतात. ओके, सो फोर्थ थर्ड चला सांघिक पारितोषिक देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला बॉल आउट मध्ये तो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. संघाचं नाव आहे रेहान दुर्गेश 11. मी विनंती करेल आपण यायचंय, आपला गौरव केला जाईल ही ट्रॉफी देऊन. संदेशजी मेहर साहेब यांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आहे. संदेशजी मेहर, आपल्याला विनंती आहे आपण हा किताब देण्यासाठी समोर या. रेहान दुर्गेश 11 खूप दिवसानंतर क्वार्टर फायनल पर्यंत जो काही खेळ राहिला, सेमीफायनल पर्यंतचा खेळ खरोखरच खूप चांगला होता. एका हाती सामने जिंकले. सेमीफायनल मध्ये मात्र गुरुदत्त मनोलपाडा संघासमोर थोडे कमी पडले आणि तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तो संघ ठरला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर थर्ड प्राइज तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला आहे, मी विनंती करेल किसनजी माने साहेब यांना की आपण मंचासमोर यायचंय. या तृतीय क्रमांकाचा मानकरी संघाचं नाव आहे जीवदानी माऊली फुलपाडा. आमच्या फुलपाड्यातले ज्यांना आम्ही हेमंत बनियाल म्हणतो असे अल्पेश कळंबे. सिद्धांत वारंगचे जवळचे मित्र आणि दर्दी जीवदानी माऊली प्रेमी असं त्यांना आपण म्हणू शकता. पण फुलपाड्याच्या खेळाडूंवरती त्यांचं अतोनात प्रेम आहे. फुलपाड्याच्या क्रिकेटमध्ये खूप मोठं त्यांचं योगदान सुद्धा आहे. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने ते इन्व्हॉल्व असतात, कुशल चौधरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेल्या या ट्रॉफ्या आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या किताबाकडे आपण जाणार आहोत. बघा आता मॅन ऑफ द सिरीज ही सायकल जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे ओशन व्ह्यू नास्क इव्हेंट
यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली सायकल, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून कॅप आणि टी शर्ट, आणि ट्रेडमार्क स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट नाही ब्लेझर आहे का, टी शर्ट नाही ब्लेझर आहे. माफ करा, ट्रेडमार्कचं टी शर्ट नाही तर सोपारा स्पोर्ट्सचं टी शर्ट आहे. हबीबभाई शेख, मीनाज शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. आणि हा किताब देण्यासाठी प्रीतम तांडेल यांच्या अनुपस्थितीमध्ये अनिकेत तांडेल यांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी यायचं आहे. अनिकेत तांडेल, आपल्याला विनंती आहे, आपण हा किताब देण्यासाठी यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर जयू के मैन ऑफ द सीरीज पे नाम लिखा है. और जयू मैन ऑफ द सीरीज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, 8 विकेट, 49 धावा, खेळाडूचं नाव जिसके ऊपर है बहुत बड़ा यकीन, नाम है जतीन, जतीन पाटील फ्रॉम गुरुदत्त. संपूर्ण सीझन फॉर्म साठी तरसलाय आणि अखेर का नवापूरमध्ये आल्यानंतर त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळते. यापेक्षा अजून काय चांगलं असू शकतं. हॅट्स ऑफ आहे या स्ट्रॉंग कमबॅकला. अभिनंदन जतीन. डोकरादेव महाराजांची कृपा, दत्त गुरूंची कृपा आणि जतीनचा फॉर्म येणं ही गुरुदत्त मनोरपाड्यासाठी खरोखरच एक चांगली बाब आहे. जयेश वैती यांना विनंती करेल की आपण सुद्धा यायचे. मितेश पाटील याच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आमच्या जतीन पाटील यांना, मितेश पाटील यांच्याकडून 2000चं बक्षीस जतीन पाटील यांना देण्यात येणार आहे. खूप खूप शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. गुरुदत्त मनवेलपाडा नव्हे तर जतीन पाटील. काय हर्षित, काय प्लॅन आहे? अरे हर्षित, मला तरी प्लॅन सांग, त्यांना सोडून जाणार आहेत का ते घरी चालवत? तो म्हणेल चॅलेंज ऍक्सेप्ट करू शकतो. जतीन फिट अँड फाईन आहे. क्या बात है, क्या बात है. केतन पाटील यांचा सन्मान बाकी आहे. केतन पाटील साहेब, केतन पाटील जर आपण असाल तर यायचंय. आपलं मनापासून आभार. अक्षय पाटील त्यांच्या अनुपस्थितीत हा सन्मान घेण्यासाठी यायचंय. अक्षय पाटील यायचंय. या प्लीज. सन्माननीय अरुणजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याने उपविजेतेपद भूषवलंय असा संघ खूप दिवसानंतर फायनलमध्ये एंटर केलं. या हंगामामध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये आले आणि विदाऊट प्रॅक्टिस, आमचा हर्षित नेहमीच म्हणतो विदाऊट प्रॅक्टिस हा संघ या फायनलपर्यंत पोहोचला आणि त्या संघाचा गौरव करण्यात येणार आहे. ही रनरअपची ट्रॉफी देऊन मी विनंती करेल गुरुदत्त मनवेलवाडा आपण यायचंय. एक गटसी संघ आहे, नेहमीच पुढेपणे मॅचमध्ये घुसून खेळतो. एकही मॅच हरायची नाही, एकही ओव्हरमध्ये समोरच्या संघाला हवी होऊ द्यायचं नाही याचे प्रयत्न करतो. कधी कधी कमी पडतो, परंतु आज सर्वांना धूळ चारत असताना फायनलपर्यंत आलाय आणि त्या संघाचा गौरव केला जाईल. सुधीरजी मेहर साहेब त्यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. सोबतीनं सन्माननीय कुशल चौधरी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय उपविजेते पदाची. मितेश या, रुपेश या. बघा आता असं कोणतं ठिकाण आहे जिथे रुपेश पाटील आणि मितेश पाटील नसतात. चला हितेश पाटील, खंजर सेट
यायचंय. खंजरबाई डॉन डॉन हितेश पाटील खंजर डॉन हे टी शर्ट स्पॉन्सर आणि गुरुदत्तच्या संघाबरोबर नेहमीच हितेश पाटील खंजर आमच्या मोरेगावचे आहेत आणि ते उपस्थित असतात. आज सुद्धा इथे अभिनंदन गुरुदत्त मरेलपाडा आपलं. त्यानंतर घेऊन जातोय सरळ. आता ही ज्यावेळेला ट्रॉफी घेतली त्यावेळेला सगळ्यांना प्रश्न होता कोण घेऊन जाणार. साहेब वसई तालुक्यामध्ये अंडाराम क्रिकेटमध्ये या 2 हंगामांमध्ये एवढी मोठी ट्रॉफी कोणी नव्हती ठेवली, तेवढी मोठी ट्रॉफी आहे. आणि सगळ्यांची इच्छा हीच होती की ज्यांच्याकडे ठेवायला जागा असेल त्यांनी घेऊन जावी. आणि अखेरकार आता हे बसलेले त्यांना टेन्शन आहे कोणाकडे न्यायची. आणि अखेरकार या भव्य दिव्याने जम्बो ट्रॉफीचा मानकरी ठरला असा संघ ज्याने पुनश्च एकदा दाखवली आहे आपली बादशाह. फक्त बादशाह नाही दाखवली, या संघाने सांगितलं समोरच्याला कितीही खेळाडू आले गेले असले नसले आम्ही आमचा खेळ करत राहणार. जास्त काय होणार, हरणार, जिंकलंच पाहिजे असं काही नाही आहे. आमचे दादा सांगतात समोरचा संघ जिंकला म्हणजे आम्ही जिंकलो, याच्यामध्ये आमचा विजय आहे. आणि आम्ही खेळाप्रमाणे खेळतो. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत प्लेयर्स आमची अशीच राहणार आहे. भले आम्ही 2-3 अजून सिनियर प्लेयर घेऊन खेळू पण आमचा खेळ कधी संपू देणार नाही. आणि अशा संघानं या भव्य दिव्य ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय. संघाचं नाव आहे टीम प्लेयर्स. प्लीज आपण यायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय रामदासजी मेहर साहेब यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आहे. DCC क्लब नवापूर यांच्या वतीनं DCC नवापूर बिग बॅश लीग पर्व पहिल्याचा मानकरी ठरतोय. त्या संघाचं नाव आहे प्लेयर्स. आणि या प्लेयर्स संघाचा गौरव करण्यासाठी रामदासजी मेहर साहेब महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी निमंत्रित सदस्य रामदासजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते कुशल चौधरी साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी देऊन त्यांचा प्लेयर्स संघाचा गौरव केला जातोय. आणि अशा पद्धतीनं खूप चांगल्या रीतीनं गुण्यागोविंदाने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली. एडिटर मानव मेहर आपलं सुद्धा मनापासून आभार. मानव मेहर आपलं सुद्धा मनापासून आभार. पुन्हा एकदा सर्व मान्यवरचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. हॅलो 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 चेक. एक महत्त्वाचा सत्कार अर्थात क्षमा असावी. आणि द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर आमचे समालोचक आमचे मार्गदर्शक गुरुवर्णीय यांचा देखील हा गोड सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. किसन माने साहेब आणि सुधीर मेहर साहेब यांना मी विनंती करतो आपण या. भरत सर मोठी वाली घ्या. भरत सर क्षमा असावी.
आणि मंथन रिसॉर्ट्स यांच्याकडून 12 कुपन देण्यात येतील चॅम्पियन टीमसाठी. टीम प्लेयर्स मंथन रिसॉर्ट यांच्या माध्यमातून ती 12 कुपन ही देखील आपल्याला देण्यात येतील. भरत सर, मृदुलजींचा सत्कार राहिलेला आहे. या या तुमच्या हा ते बघा, जरी आयोजनाचा भाग असले तरी सुद्धा मृदुल मेहर यांची मेहनत खूप मोठी आहे आणि त्यामुळे डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं किंवा नवापूर गावाच्या वतीनं हा मृदुल मेहर यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय आणि हा सन्मान स्वीकारत असताना मृदुल मेहर खूप खूप अभिनंदन. मृदुल, इतकी चांगली स्पर्धा, हा चांगला इव्हेंट तुम्ही राबवलात आणि त्याला यशस्वीरित्याने पार पाडला त्याबद्दल